उन्हाळा आला रे आला की एक मोठी डोकेदुखी सुरू होते. ती म्हणजे रखरखत्या उन्हामुळे त्वचेचं होणारं नुकसान. प्रखर ऊन, घामाच्या धारा आणि प्रदूषण यामुळे त्वचेची पार रयात जाते, हे अगदी साहजिक आहे. पण आजच्या या धावपळीच्या आणि आधुनिक काळातही आपल्या प्राचीन आयुर्वेदिक उपायांमध्ये यावर एकाहून एक भन्नाट आणि अत्यंत प्रभावी उत्तरं दडलेली आहेत. आजच्या या विशेष सत्रात आपण याच नैसर्गिक ज्ञानावर आधारित उपायांची एकदम सविस्तर माहिती उलगडून पाहणार आहोत. तर आज आपण प्रामुख्याने काय पाहणार आहोत? उन्हाळ्याचा त्वचेवर होणारा परिणाम, चंदनाचा शीतल उपाय, जास्वंद आणि कोरफडीचे फायदे, तेलकट आणि कोरड्या त्वचेनुसार खास उपाय आणि शेवटी काही अत्यंत उपयुक्त अशा आयुर्वेदिक टिप्स. चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट सुरुवात करूया. भाग 1. उन्हाळ्याचा त्वचेवर होणारा परिणाम. आता हे बघा, उन्हाळ्याचे त्वचेवर होणारे कठोर परिणाम आपल्या सर्वांनाच माहिती आहेत. त्वचेचा निस्तेजपणा, चेहऱ्यावर अतिरिक्त तेल सुटणे, टॅनिंग म्हणजेच त्वचा अक्षरशः काळी पडणे आणि तो नकोसा वाटणारा लालसर पुरळ, हे सगळे घटक त्वचेचं प्रचंड नुकसान करतात. पण या उलट आयुर्वेदिक उपायांमधून मिळणारे अपेक्षित परिणाम काय असतात? तर अगदी आतून मिळणारा नैसर्गिक थंडावा, उत्तम चमक आणि त्वचेला मिळणारा खोलवर ओलावा. हा विरोधाभास आपल्याला सांगतो की नुसते वरवरचे कृत्रिम उपाय करण्यापेक्षा त्वचेला मुळातून शांत करणे किती जास्त महत्त्वाचे आहे. पण या सगळ्या लक्षणांमागील मूळ कारण नेमकं काय आहे? आयुर्वेदानुसार याचं अगदी अचूक उत्तर दडलेलं आहे ते पित्तदोष या संकल्पनेत. पित्तदोष म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर शरीरातील अंतर्गत उष्णता. उन्हाळ्यात जेव्हा बाहेरचं तापमान वाढतं तेव्हा साहजिकच शरीरातील हा पित्तदोष देखील वाढतो आणि ह्याचाच थेट परिणाम म्हणून त्वचेवर जळजळ होणे, पुरळ उठणे किंवा त्वचा काळी पडणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. म्हणजे बघा, एकदा का हे मूळ कारण समजलं की त्यावर योग्य तो उपाय करणं किती सोपं जातं, नाही का? वळूया भाग 2 कडे, चंदनाचा शीतल आणि नैसर्गिक उपाय. आयुर्वेदात चंदनाला एक अत्यंत प्रभावी शीतल द्रव्य मानले गेले आहे. शीतल म्हणजे एकदम थंडावा देणारं. वाढलेल्या पित्तदोषामुळे जी अंतर्गत उष्णता निर्माण होते ना, ती कमी करण्याचं अत्यंत नैसर्गिक काम चंदन करतं. आणि यातली सर्वात भारी गोष्ट म्हणजे हा उपाय कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी अगदी सुरक्षित आणि तितकाच उपयुक्त आहे. खरंच हे एक अतिशय उत्कृष्ट आणि नैसर्गिक औषध आहे. आता हा शीतल फेसपॅक तयार कसा करायचा? अगदी सोप्या 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी, फक्त 1 चमचा चंदन पावडर घ्यायची आणि त्यात गरजेनुसार थोडंसं गुलाब पाणी मिसळायचं. दुसरी पायरी, हे तयार झालेलं मिश्रण चेहऱ्यावर लावून एक साधारण 10 ते 15 मिनिटं निवांत वाट पाहायची. आणि शेवटची पायरी, चेहरा पूर्णपणे स्वच्छ धुवून टाकायचा. आहे की नाही एकदम सोपी आणि घरातल्या घरात सहज शक्य असणारी प्रक्रिया? मग हा लेप नक्की कसं काम करतो? तर तो त्वचेची आग आणि जळजळ अक्षरशः चुटकीसरशी कमी करतो. उष्णतेमुळे जो चेहऱ्यावर लालसरपणा येतो तो पूर्णपणे नाहीसा होतो. पित्ताचं संतुलन राखून त्वचेला एक सखोल नैसर्गिक थंडावा मिळतो आणि उन्हाळ्याच्या दिवसांत असा थंडावा मिळणं म्हणजे एखाद्या वरदानापेक्षा नक्कीच कमी नाही. आता पाहूया भाग 3, जास्वंद आणि कोरफडीचे फायदे. तुम्हाला माहितीये का, आयुर्वेदात जास्वंदाच्या फुलांना खूप महत्त्व दिलं गेलं आहे. याचं कारण म्हणजे ते वरण्य मानलं जातं. आता वरण्य म्हणजे काय? तर असं द्रव्य जे नैसर्गिकरित्या त्वचेचा रंग उजळवतं आणि संपूर्ण पोत सुधारतं. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे म्हणजेच UV रेजमुळे होणारी हानी भरून काढण्यासाठी आणि तो नैसर्गिक पोत परत मिळवण्यासाठी जास्वंद अत्यंत प्रभावी आहे. हा टॅनिंग विरोधी पॅक बनवण्याची पद्धतही अतिशय सोपी आहे. जास्वंदाच्या फुलांची पावडर किंवा त्याची पेस्ट घ्यायची आणि ती 1 चमचा कोरफड जेलमध्ये छान मिसळायची. मग हे मिश्रण चेहऱ्यावर लावून 20 मिनिटे तसंच ठेवायचं. इथे मात्र एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ध्यानात घ्या, ती म्हणजे हे मिश्रण काढताना कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे. यामुळे काय होतं तर त्वचेची छिद्रे अगदी योग्यरित्या स्वच्छ होतात. कोरफड आणि जास्वंद यांचं हे भन्नाट मिश्रण त्वचेला एकदम हायड्रेटेड म्हणजेच ओलावायुक्त ठेवतं. आणि यातलं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे सूर्याच्या प्रखर अतिनील किरणांमुळे त्वचेवर आलेला काळेपणा किंवा जो टॅन असतो तो थेट दूर करण्याचं काम हे मिश्रण करतं. या एका उपायामुळे त्वचेचा नैसर्गिक पोत पुन्हा मिळतो आणि त्वचा अगदी ताजीतवानी आणि निरोगी दिसायला लागते. पुढे जाऊया भाग 4 कडे, तेलकट आणि कोरड्या त्वचेसाठीचे खास उपाय.
ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी हा एक अगदी परफेक्ट उपाय आहे. मुलतानी माती त्वचेतील ते अतिरिक्त तेल शोषून घेण्याचं काम एकदम उत्कृष्टपणे करते आणि त्यात जेव्हा आपण पुदिन्याची पेस्ट मिसळतो तेव्हा त्वचेला एक वेगळाच ताजेपणा मिळतो. हे मिश्रण चेहऱ्यावर पूर्णपणे सुकेपर्यंत तसंच ठेवायचं आणि नंतर थंड पाण्याने मस्त धुवून टाकायचं. या साध्या उपायाने त्वचेची छिद्रे स्वच्छ होतात आणि नको असलेले मुरुमे म्हणजेच ॲक्ने येण्यापासून प्रतिबंध होतो. याउलट जर उन्हामुळे त्वचा एकदम कोरडी आणि रखरखीत झाली असेल तर हा डाळिंब आणि मधाचा उपाय नक्की करून पहा. डाळिंब हे अँटीऑक्सिडंट्सचा खजिनाच आहे, तर मध त्वचेतला ओलावा टिकवून ठेवण्याचं काम करतं. हे दोन्ही एकत्र करून अगदी हलक्या हाताने चेहऱ्यावर लावायचं आणि फक्त 10 मिनिटे ठेवायचं. उन्हामुळे अगदी कोरड्या पडलेल्या त्वचेला याने अक्षरशः संजीवनी मिळते आणि ती नैसर्गिक चमक परत येते. आता आपण पाहिलेले हे सगळे उपाय किती उत्कृष्ट आणि प्रत्येकाच्या त्वचेनुसार कसे वैयक्तिकृत आहेत ते एकदा थोडक्यात पाहूया. सर्वांसाठी चंदन आणि गुलाब पाणी, टॅन झालेल्या त्वचेसाठी जास्वंद आणि कोरपड, तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती आणि पुदिना, तर कोरड्या त्वचेसाठी डाळिंब आणि मध. विचार करा, आयुर्वेदाकडे आपल्या प्रत्येक समस्येसाठी एक अतिशय सुव्यवस्थित आणि 100% नैसर्गिक उपाय उपलब्ध आहे. आणि आता वळूया आपल्या शेवटच्या म्हणजे 5व्या भागाकडे, उपयुक्त आणि नैसर्गिक आयुर्वेदिक टिप्स. इथे एक अतिशय सुंदर आणि आपण अनेकदा विसरून गेलेलो असे एक पारंपरिक रहस्य दडलेले बरं का. आपण नेहमी फ्रीजमधलं अतिथंड पाणी वापरतो, बरोबर, पण त्याऐवजी जर चेहरा धुण्यासाठी आपल्या पारंपरिक माठीच्या माठातील पाण्याचा वापर केला तर त्वचेला मिळणारा तो थंडावा काही औरच असतो. तो अत्यंत नैसर्गिक आणि विलक्षण असतो. हा एक अतिशय सोपा पण तितकाच प्रभावी असा बदल आहे जो आपण सगळेच करू शकतो. हे बाह्य उपचार तर झाले, पण त्यांचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी काही छोटे नियम पाळणेही आवश्यक आहे. जसं की फेस पॅक नेहमी संध्याकाळी किंवा शक्यतो रात्री झोपताना लावणं उत्तम, जेणेकरून उपचारानंतर त्वचा लगेच पुन्हा प्रखर सूर्याच्या संपर्कात येणार नाही. यासोबतच शरीराला आतून थंडावा मिळावा म्हणून दिवसभर भरपूर पाणी पिणे आणि ताक किंवा कोकम सरबतासारखी नैसर्गिक आणि थंड पेय घेणे हे त्वचेचे आरोग्य आतून सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. तर जाता जाता एक महत्त्वाचा विचार करूया. आजच्या या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनात विस्मृतीत गेलेली अशी कोणती प्राचीन आणि नैसर्गिक पद्धत असेल जी उन्हाळ्याच्या या तीव्रतेला तोंड देण्यासाठी आपल्यासाठी एक हरवलेला दुवा ठरू शकेल? या सर्व नैसर्गिक उपायांचा आणि जीवनशैलीतील अगदी छोट्या छोट्या बदलांचा जर आपण गांभीर्याने विचार केला तर कडक उन्हाळ्यातही त्वचेचं नैसर्गिक सौंदर्य टिकून ठेवणं काहीच कठीण नाही, हे नक्की.